हॅलो गाईज, काय मग कैरी पाहिली की तोंडाला पाणी सुटतं ना. माझं तर अगदी तसंच होतं. कैरी दिसली की काहीतरी भन्नाट बनवायची इच्छा होते. म्हणूनच आजपासून सुरू करते कैरीची सिरीज. आणि या सिरीज मधील पहिली आणि एकदम व्हायरल रेसिपी म्हणजे सुकी कैरी. तर सर्वप्रथम मी इथे 9 ते 10 ताज्या टपोऱ्या कैऱ्या थेट झाडावरून तोडून घेतल्या. फ्रेश कैऱ्यांचा स्वादच वेगळा असतो हो. मग त्या कैऱ्या छान स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि त्याची साल काढून टाकली. त्यानंतर कैऱ्यांचे पीसेस केले, आतील कोय काढून टाकली आणि मग छान लांबट उभे काप करून घेतले. आता कैऱ्या एका मोठ्या भांड्यात घेतल्या आणि त्यामध्ये भाजलेलं जिरं आणि काळी मिरी पूड पावडर त्यामध्ये ऍड केली. 1 टेबलस्पून मिरची पावडर ऍड केली, 1 टेबलस्पून काळं मीठ, 1 टेबलस्पून साधं मीठ आणि 3 ते 4 गुळाची पावडर. छोटासा चाट मसाला पण ऍड केला, कारण थोडी चटपटी टेस्ट आलीच पाहिजे ना. आता हे सगळं मिक्सचर हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. इतकं सुंदर स्मेल येत होता की लगेच खावंसं वाटत होतं. पण थांबा, अजून मॅजिक बाकी आहे. हे तयार मिक्सचर मी प्लास्टिकच्या शीटवर छान पसरवलं आणि कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळायला ठेवलं. आणि 2 दिवसांनी बघा, जरा ही आपली सुकी कैरी मस्त दिसते. कलर, टेक्स्चर आणि टेस्ट सगळंच एकदम परफेक्ट. खरंच सांगते, एकदा खाल्ली की परत खायची इच्छा होणार. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही ही सुकी कैरी वर्षभर स्टोअर करू शकता. जेवणासोबत खा किंवा असंच टाइमपास स्नॅक्स म्हणून एन्जॉय करा. तर गाईस, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा.